नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे चव आणि बरंच काही मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 5 झाडं दाखवणार आहे जी तुम्ही तुमच्या घरात नक्की लावायला पाहिजे। म्हणजे मी तुम्हाला 5 इंडोर प्लांट्स दाखवणार आहे। आता तुम्ही बोलाल की ही झाडं आम्ही आमच्या घरात का लावू, तर त्याचं पहिलं कारण म्हणजे ही झाडं आपल्याला भरपूर ऑक्सिजन देणार आहेत। दुसरं कारण आपल्या घरातील अशुद्ध हवा शुद्ध करणार आहेत। तिसरं कारण म्हणजे आपल्या घराची सुंदरता देखील ते वाढवणार आहेत। आणि चौथं कारण म्हणजे आपल्या घरात एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्हिटी वाटणार आहे आणि खूप फ्रेश वाटणार आहे। आणि आता उन्हाळा देखील आला आहे, बाहेर अगदी रखरखत ऊन वाढतंय, तर घरामध्ये अशी छान हिरवीगार झाडं असतील तर ती बघून आपल्याला तितकंच पॉझिटिव्ह वाटतं, फ्रेश वाटतं। आणि ही झाडं अशी आहेत जी अगदी तुम्हाला म्हणजे सहज इझिली कुठेही अवेलेबल होतील। आणि दुसरं म्हणजे त्यांचं अगदी लो मेंटेनन्स आहे, म्हणजे त्यांना अगदी रोज सूर्यप्रकाश लागतोच असं नाही, म्हणजे सूर्यप्रकाश नसला तरीही चालतो। आणि त्यांना रेग्युलरली किंवा रोज पाणी घालायलाच पाहिजे असंही काही नाहीये। काही ठराविक दिवसांनी त्यांना पाणी घातलं तरी चालतं, म्हणजे फार त्यांची जास्त अशी विशेष काळजी घ्यावी लागत नाही। अगदी लो मेंटेनन्स ही झाडं आहेत। तर मग चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की नेमकी कोणती 5 झाडं आहेत ती। तर हे आहे आपलं स्पायडर प्लांट। तुम्हाला इथे दिसत असेल की याची पानं अशी गोलाकार पद्धतीने अशी खालच्या बाजूला आली आहेत आणि हे एक प्रकारे असं मोठ्या म्हणजे स्पायडर सारखंच दिसतं, म्हणून याला स्पायडर प्लांट बोलतात। आणि खूप सुंदर दिसतंय झाड बघायला देखील, भरपूर ऑक्सिजन देखील देतं, लो मेंटेनन्स आहे। आणि ह्याला देखील म्हणजे तुम्ही 3-4 दिवसांनी पाणी घातलं तरी देखील चालतं। आणि तुम्ही जर हे हँगिंग कुंडीमध्ये जर लावलं तर ते अजून छान वाटतं। आणि तुम्ही ह्याला वरून देखील पाणी स्प्रे करू शकता, म्हणजे अगदी खाली देखील मुळांना कमी पाणी मिळतं आणि वर जर काही झाडांवरती धूळ वगैरे असेल तर ती सुद्धा निघून जाते आणि पानं अशी मस्त स्वच्छ हिरवेगार दिसतात। अशा पद्धतीने तुम्ही स्पायडर प्लांट तुमच्या घरात टिपॉयवर किंवा सेंटर टेबलवर ठेवू शकता, जे तुमच्या हॉलचं किंवा लिव्हिंग रूमचं सौंदर्य अजूनच वाढवेल, त्याला अजून आकर्षित करेल। आणि त्याला देखील जास्त पाणी घालायचं नाहीये, तर अशा प्रकारे तुम्ही पाणी स्प्रे करू शकता, जेणेकरून त्याला कमी पाणी मिळेल आणि झाडाची जी पानं आहे ती देखील मस्त स्वच्छ हिरवीगार राहतील। आणि जर एखादं पान सुकलं असेल तर ते अशा पद्धतीने पूर्ण मुळापासून लगेचच काढून टाकायचं आहे। आणि इथे तुम्हाला दिसतच असेल की एक छोटंसं स्पायडर प्लांट ठेवल्याने देखील तुमचं घर किती सुंदर दिसू लागतं। तर हा आहे आपला मनी प्लांट, जो की बऱ्याच जणांना माहीत असेल। आणि ह्याला पोथोस असं देखील म्हणतात। ह्याचे देखील बरेच असे प्रकार आहेत, मार्बल मनी प्लांट, गोल्डन मनी प्लांट। तर माझ्याकडे हा एक आहे आणि गोल्डन मनी प्लांट एक आहे, जो मी खिडकीला लावलेला। आणि हे देखील अगदी लो मेंटेनन्स असं झाड आहे। हे मातीमध्ये देखील येतं आणि अशा प्रकारे तुम्ही पाण्यात देखील लावू शकता। फक्त एवढंच की मातीमध्ये जर लावलं तर त्याची वाढ पटापट होते आणि पाण्यामध्ये थोडी वाढ ह्याची आपल्याला स्लो बघायला मिळते, पण पाण्यात देखील ही झाडं चांगल्या प्रकारे वाढतात। आणि हे देखील आपण घरामध्ये ठेवू शकतो। ह्याला सूर्यप्रकाश नसला तरी देखील चालतं आणि खूप छान प्रकारे अशी पटापट म्हणजे अशी अगदी वेलीसारखी झाडं वाढतात आणि बघायला देखील तितकी सुंदरही दिसतात। माझ्याकडे हे गोल्डन मनी प्लांट आहे, तर ते मी इथे आता खिडकीजवळ लावणार आहे। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की उन्हाळा सुरू झालेला आहे, तर दुपारी जसं जसं ऊन वाढतं तसं तसं घरातली ही हिरवीगार झाडं बघून खूप प्रसन्न वाटतं। आणि अशा प्रकारे मी त्याला देखील पाणी स्प्रे करत असते। आणि ह्याला सुद्धा अगदी 3-4 दिवसांनी किंवा 4-5 दिवसांनी जरी पाणी घातलं तरीही चालतं। अगदी लो मेंटेनन्स झाड आहे आणि ज्याप्रमाणे हे मातीमध्ये देखील लावलं जातं आणि छान वाढतं, त्याचप्रमाणे पाण्यामध्ये देखील ही झाडं छान वाढतात। आणि इथे तुम्हाला दिसत असेल की किती सुंदर अशा ह्याच्या वेली वाढतात आणि त्यामुळे ते बघायला अधिकच सुंदर दिसतं आणि मला तरी हे झाड फार आवडतं। इथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा मनी प्लांट पाण्यामध्ये देखील लावलेला आहे। फक्त एवढंच की पाण्यामध्ये ह्याची वाढ जरा आपल्याला हळूहळू बघायला मिळते। आणि पाण्यात ते लावून एका बॉटलमध्ये मी अशा प्रकारे हँग करून ठेवलंय आणि तुम्हाला दिसतच असेल की किती सुंदर दिसतंय ते बघायला। तर हे आहे आपलं बांबू प्लांट। तर हे देखील अगदी लो मेंटेनन्स झाड आहे आणि हे झाड सुद्धा मनी प्लांट प्रमाणे पाण्यात सुद्धा लावता येतं आणि मातीमध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारे वाढतं। आणि ह्याला देखील तुम्ही अगदी 4 ते 5 दिवसांनी पाणी घातलं तरीही चालतं आणि सूर्यप्रकाश जरी नसला तरी सुद्धा ही झाडं छान प्रकारे वाढतात आणि घरामध्ये तितकी सुंदरही दिसतात।
आपल्या घरात किचन समोर मी हे बांबू प्लांट ठेवलेला आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला मुळाशी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। जास्त पाणी घातल्याने सुद्धा ही झाडं खराब होऊ शकतात किंवा तुम्ही त्याच्या पानांना अशा प्रकारे पाणी देखील स्प्रे करू शकता, जेणेकरून ती जी झाडं आहे त्याच्यावरची धूळ सर्व निघून जाते आणि झाड आपलं मस्त हिरवगार राहतं, फ्रेश राहतं, टवटवीत दिसतं आणि ते खाली तुम्हाला दिसत असेल की त्याला मस्त अशी कोवळी हिरवीगार नवीन पानं देखील आलेली आहेत। तर हे आहे आपलं अरेका पाम, ह्याला आपण पाम ट्री देखील बोलतो। बऱ्याच जणांना हे झाड माहीत असेल, कारण घराची सुंदरता वाढवण्यासाठी या झाडाचा खूप छान असा उपयोग होतो आणि हे झाड सुद्धा लो मेंटेनन्स आहे, म्हणजे ह्याला देखील एक 4-5 दिवसांनी पाणी घातलं तरीही चालतं आणि सूर्यप्रकाश नसला किंवा अगदी हलकासा सूर्यप्रकाश जरी ह्याला मिळाला तरीही चालतो आणि ह्याचं सुद्धा जास्त काही विशेष काळजी घ्यावी लागत नाही। आणि बऱ्याच ठिकाणी झाडं तुम्हाला बघायला मिळतील, जसं की घरामध्ये, ऑफिसमध्ये, बाहेर जे काही हॉल असतात, मोठे मोठे लॉन असतात, तर शक्यतो जास्त करून ही पाम ट्री आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात, कारण हे दिसायला देखील पानं तुम्हाला दिसत असेल की तितकी सुंदर आणि हिरवीगार वाटतात। तर मग हे देखील एक चांगलं एअर प्युरिफायर आहे आणि हे देखील तुम्ही घरामध्ये ठेवू शकता। आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात जर तुम्ही अशा प्रकारे छोटासा पाम ट्री जरी ठेवला तरी तो तुमच्या पूर्ण घराचा लुकच बदलून टाकेल। आता माझा हा पाम ट्री छोटासा आहे, पण पाम ट्री जेवढा मोठा असेल, म्हणजे जेवढी त्याची हाईट जास्त असेल, तेवढा तो अजून सुंदर दिसतो आणि ह्या झाडाला देखील आपल्याला जास्त पाणी घालायचं नाहीये। अगदी त्याची माती जेव्हा पूर्णपणे कोरडी होईल, जसं मी इथे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते, तेव्हाच त्याला थोडं थोडं करून मुळाशी पाणी घालायचं आहे। आणि हे आहे आपलं स्नेक प्लांट। तर ह्या स्नेक प्लांटमध्ये देखील बरेच प्रकार आहेत, म्हणजे ह्याचे पानं देखील काही प्रमाणात अशी वेगवेगळ्या कलरची बघायला मिळतात आपल्याला। म्हणजे काही स्नेक प्लांटमध्ये लाईट कलर असतो आणि बाजूने अशी पिवळ्या कलरची बॉर्डर असते आणि ही पानं जवळपास अशी बघायला थोडी सापासारखी दिसतात, त्याच्यामुळे मग ह्याला स्नेक प्लांट बोलतात। आणि हे सुद्धा अगदी लो मेंटेनन्स झाड आहे, म्हणजे ह्याला तुम्ही आठवडाभराने देखील पाणी घातलं तरीही चालतं, सूर्यप्रकाश नाही मिळाला तरी सुद्धा हे चांगल्या प्रकारे वाढतात। आता तुम्हाला दिसत असेल की माझं स्नेक प्लांट इथे बऱ्यापैकी चांगलं वाढलेलं आहे, खूप मोठं झालेलं आहे आणि हे कंटिन्यू मी आतमध्ये बेडरूममध्येच ठेवते, बाहेर ह्याला सूर्यप्रकाश नसतो आणि पाणी देखील तुम्ही आठवडाभराने घातलं तरी देखील चालतं। आणि इंडोर प्लांट्समध्ये स्नेक प्लांट हे एकदम बेस्ट एअर प्युरिफायर मानलं जातं, त्यामुळे हे देखील एक बेस्ट आहे घरामध्ये ठेवण्यासाठी। हे स्नेक प्लांट कंटिन्यू आपल्या बेडरूममध्येच असतं आणि हे झाड जरी मोठं दिसत असलं किंवा याची पानं अशी भरपूर मोठी किंवा उंच वाटत असली तरी देखील वरून असं त्याला बसा पाणी ओतायचं नाहीये त्याच्या पानांना, अगदी मुळाशी थोडं थोडं करून जेव्हा त्याची पूर्णपणे माती सुकेल तेव्हाच घालायचं आहे। आणि हे सुद्धा झाड आपल्याला भरपूर ऑक्सिजन देतं आणि एकदम बेस्ट एअर प्युरिफायर आहे। आतापर्यंत पाहिलेली जी सगळी झाडं आहेत त्यातलं अरेका पाम एक सोडलं तर बाकी सगळी झाडं तुम्ही मातीमध्ये आणि सोबतच पाण्यामध्ये देखील लावू शकता आणि ही सगळी झाडं म्हणजे पाचीच्या पाची झाडं भरपूर ऑक्सिजन देणारी आहेत आणि सोबतच बेस्ट एअर प्युरिफायर आहेत। तुम्हाला जर आजचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।